नमस्कार. मी फक्त फिरायला आली आहे इथे जुन्या आठवणींना उजाळा द्यायला. अलिबागच्या एका गावामध्ये तुम्हाला दाखवते त्याचं सौंदर्य. डेव्हलप होऊन राहिला आहे अलिबाग एरिया. कुरुळ गाव आहे ते. हे बघा कसं छान डेव्हलप होतंय आहे ना. खूप छान डेव्हलप होऊन राहिला एरिया हा. हा बघा दिसला आहे की रे, कसला सुंदर एरिया आहे. कसला सुंदर एरिया आहे बघा. चष्मा ठेव ना. अतिशय सुंदर एरिया आहे. मी 41 वर्ष झाले तेव्हा इथे जंगल होतं. हे शेत जमीन आहे, भात उगतो भात बरं का. तर आता त्याला लोक डेव्हलप करून राहिलेत. आता हे बघा ही माती आणली आहे, आता इथे टाकतील आहे नाही. खूप सुंदर आहे, खूप खूप. हे बघा हे आमचं कुरुळ गाव आहे. कुरुळ गाव आमचं बरं का. हां इथे मी 2 व्हीलर पण चालवायची, यायची भटकायला अशीच एकटी. आणि 4 व्हीलर पण चालवायची. त्याच 4 व्हीलरमधनं मी आज आत्ता आलेली आहे. ते बघा दिसलं आहे की नाही, किती छान आहे. पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतं, अतिशय. इथे खूप सुंदर दिसतं हा एरिया आमचा. आहे की नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहावं, मिळालेल्या क्षणाचा उपभोग घ्यावा आणि जगावं बरं का. हे माझे जीवनाचं रहस्य आहे. माझ्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि हसते रहो हसाते रहो. आता यूट्यूबला हीच क्लिप टाकली की हसत राहा, आनंदाने जगा, की बऱ्याच जणांचे मला मेसेज येतात, मॅडम तुमच्या याच्यावरनं आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि हा हे ना माझ्या वडिलांसारखा उभा राहतो तो केस एक. मी माझ्या वडिलांसारखी आहे. बरं का. आहे की रे, किती छान आहे. परत एकदा सलाम. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकची सदस्य, रायगड जिल्हाध्यक्ष स्वाती अफेकडनं सलाम.